नमस्कार सर्वांना, माझं नाव सत्यजित. ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अबकड नावाची एक समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची आपण स्ट्रॅटेजीची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला 11वा एपिसोड मी घेऊन आलेलो आहे, जो की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एपिसोड असणार आहे. ह्या 11व्या एपिसोडचा जो आपला अजेंडा आहे तो आहे 60 डेज ॲक्शन प्लॅन. ह्या 11व्या एपिसोडचा अचानकपणे आपण प्लॅन केलेला आहे. ह्याचं कारण की मागच्या 3-4 दिवसांपासून समाजशास्त्र वैकल्पिक विषय आणि ह्याच्या इन्क्वायरीज आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि 2 महिन्यामध्ये मी कसा कव्हर करू, 2025चा पॅटर्न समोर घेता, 28 सप्टेंबरची प्रिलिम समोर घेता, हे सगळं कसं प्लॅन करता येईल ह्याच्यावर खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर आलेले आहेत आणि डाऊट समोर आलेले आहेत. त्यांना प्लॅनिंग करता येत नाहीये, डिझाईन करता येत नाहीये, स्ट्रक्चराइज करता येत नाहीये. सो इन दॅट केस मला असं वाटतं की आपण ह्यावर बोलणं आवश्यक आहे. जरी तुम्ही आजपासून जरी पकडलं तर आज आपल्याकडे जवळजवळ मॅक्सिमम 5.5 महिने हे ना, मॅक्सिमम 5.5 महिने आपल्याकडे आपल्या हातात आहेत प्रिलिम्सपर्यंत, 28 सप्टेंबरच्या प्रिलिम्सपर्यंत. आणि तुमच्या सर्वांच्या राज्यसेवेच्या अनुभवावरनं, मग तो पहिला अटेम्प्ट असो वा दुसरा असो, मी असं कन्सिडर करतो की ॲटलिस्ट 3.5 ते 4 महिने तरी तुम्ही सर्वजण बाजूला काढून ठेवाल. 3.5 ते 4 महिने हे तुम्ही तुमच्या प्रिलिम्सला डेडिकेटेडली फोकस करणं आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस MPSCची प्रिलिम सुद्धा त्याचा कट ऑफ हाय होत चाललाय, कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. तुम्ही नुकतीच बघितलं की 117 पर्यंत कट ऑफ पोहोचलाय. सो बेसिकली झालंय काय की तुम्हाला प्रिलिम्सला व्यवस्थित न्याय देणं आवश्यक आहे. म्हणून आपण तिथे कॉम्प्रोमाइज करता आवश्यक नाही. तुम्ही ऑप्शनल करत राहाल, इथे एथिक्स एसे करत राहाल आणि प्रिलिमच नाही निघली, ह्यानं काम होणार नाहीये. मेन्सला आपल्याला व्यवस्थित वेळ मिळेल, आपण त्यावेळी उरलेला पाठ संपवू. पण आता आपल्याकडे जो वेळ आहे तो व्यवस्थित वापरणं आवश्यक आहे. मी असं इमॅजिन करतो, लेट्स से की आपण एक कुठेतरी लेट्स से 5.5 5.5 मंथ्सच्या आसपास आपल्याकडे वेळ शिल्लक आहे. ओके, तर कुठेतरी मी असं समजतो की 3.5 महिने जस्ट बिफोर दी प्रिलिम्स तुम्ही कम्प्लिटली प्रिलिम्सवर फोकस करणं आवश्यक आहे. ओके, 4 महिने दिले तरी काही हरकत नाही. बरेच जण 4 महिने पण देऊ शकतात, काहीही हरकत नाहीये. पण हे 2 मंथ्स जे आहेत, आता इथून पुढे असं समजा की आजपासूनच 2 मंथ्स जे आहेत तो तुम्ही ऑप्शनल्सवर अँड है ना, ऑप्शनल्स प्लस मेन्ससाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे फक्त मेन्सला आहेत ते कव्हर करणं आवश्यक आहे. ओके, इतकाच आपण समजूया. आता आपण इमॅजिन करू की एक सिन्सिअर, एक ॲव्हरेज स्टुडंट जो आहे, विद्यार्थी आहे, कुठेतरी दिवसभरातले एक 8 तास आपण इमॅजिन करू की अभ्यास करतो. लेट्स से की 8 आवर्स. ओके, हे 8 आवर्स जे आहेत, ह्या 8 आवर्सला आपल्याला डिवाइड करणं आवश्यक आहे. लेट्स से 4 to 5 आवर्सचा एक स्लॉट आणि कुठेतरी 3 है ना, 4 to 3 आवर्सचा एक स्लॉट, राईट. हे तुम्हाला असं डिव्हिजन करणं आवश्यक आहे. आणि ह्यातला जो मेजर स्लॉट जो आहे 4 ते 5 तासाचा, 50-50 पण झालं तर 4 आवर्स, पण लेट्स से 4 ते 5 तासांचा हा कम्प्लिटली ऑप्शनलवर असणं आवश्यक आहे. ऑप्शनल. आणि हा जो टॉपिक असणार आहे हे GSचे मेन्सचे टॉपिक करणं आवश्यक आहे. ओके, असं काहीतरी तुम्हाला एक जनरल डिव्हिजन असं करणं आवश्यक आहे. 4 to 5 आवर्स हे पुढचे 2 महिने तुम्हाला प्लॅन करणं आवश्यक आहे. आज मी फक्त ह्या स्लॉटवर बोलायला हवे. ओके, ह्यावर मी बोलतो आज की जर तुम्ही सोशलॉजी ऑप्शनलचा जर सिलेबस बघितला, समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचा सिलेबस बघितला, पेपर 1, ओके, ह्या पेपर 1 मध्ये टॉपिक्स किती आपण चेक करून बघू. ओके, तुम्ही सर्वांना रिक्वेस्ट आहे की समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची सिलेबसची कॉपी समोर ठेवा. मी टॉपिक वाचून दाखवणार नाही कारण एवढा वेळ आपल्याकडे आता नाहीये. आपल्या शॉर्टमध्ये कमी वेळेत आपल्याला स्ट्रॅटेजी समजून सांगायची आहे. सिलेबस समोर ठेवा. पेपर 1 मधला चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 10 टॉपिक आहेत. पण चॅप्टर 4 मध्ये 6 थिंकर्स आहेत, A, B, C, D, E and F. हे 6 थिंकर्स आहेत चॅप्टर 4 मध्ये. आणि मी ह्या प्रत्येक थिंकरला एक वेगळा सेपरेट चॅप्टर समजतो. तर मग आपल्याकडे पेपर 1 मध्ये किती थिंकर, किती चॅप्टर्स झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे टोटल आपल्याकडे झाले 15 चॅप्टर्स. ओके, तर पेपर 1चे हा अकरा लक्षात ठेवा, 15 चॅप्टर हा मी पुढे घेणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. 15 चॅप्टर झाले आपल्याकडे. अँड नाव पेपर 2. पेपर 2 मध्ये 3 सबसेक्शन्स आहेत. ओके, त्यातला A सबसेक्शन आहे.
तुम्हाला दिसेल ए किंवा त्यामध्ये चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2. नंतर ब सेक्शन आहे पेपर 2 मध्ये, त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 चॅप्टर्स आहेत. सर्वांनी सिलेबस कॉपी बघत चला. नाव मी इथे मेन्शन करत नाही आता, कारण त्याची गरज नाहीये. सिलेबस बद्दल आपण ऑलरेडी बोललोत. आणि नंतर आहे क सब टॉपिक. ओके, त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे 7 चॅप्टर आहेत. ए बी सी. ओके, ए मध्ये 2, बी मध्ये 6, सी मध्ये 7. आता टोटल किती झाले बरं चॅप्टर्स आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, होल्ड ऑन. ह्यातला जो पेपर 1 मधला ए चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये 3 थिंकर्स आहेत. 3. ओके, 3 थिंकर्स आहेत ह्याच्यामध्ये. ए बी सी. GS घुरे, MN श्रीनिवास आणि AR देसाई. ह्यांना मी सेपरेट पकडतो. थिंकर सारखं सेपरेट पकडतो, सेपरेट चॅप्टर पकडतो. तर किती झाले टोटल आपल्याकडे चॅप्टर्स? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 चॅप्टर्स फ्रॉम पेपर 2. म्हणजे सोशलॉजीमध्ये पेपर 1 मध्ये 15 चॅप्टर्स आणि पेपर 2 मध्ये 17 चॅप्टर्स, असे टोटल 32 चॅप्टर्स बनतात. किती बनतात? 32 चॅप्टर्स बनतात. आता 32 चॅप्टर्सला आपल्याला पर चॅप्टर 2 डेज द्यायचे. आपण काय बोलतो आज? 60 डेज स्ट्रॅटेजी. 60 दिवसामध्ये समाजशास्त्र वैकल्पिक विषय संपू शकतो का? हो, संपू शकतो. आणि तो कसा, हे आपल्याला बोलायचं आहे. तर 32 चॅप्टर्सला 60 दिवसामध्ये कसं कन्वर्ट करायचं आपल्याला? तर तुम्हाला काय करायचं आहे? डे 1 प्रत्येक चॅप्टरला 2 दिवस असतील समजून, ऍव्हरेज ऑन एन ऍव्हरेज 2 दिवस. ओके, डे 1 प्रत्येक चॅप्टरचा. डे 2 आणि हा चॅप्टर असेल लेट्स से चॅप्टर XYZ. चॅप्टर X आपण समजा, कुठला एक चॅप्टर X, ह्या चॅप्टरचा पहिला दिवस आणि ह्या चॅप्टरचा दुसरा दिवस. ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ह्यामध्ये तुम्हाला तो चॅप्टर शिकायचा आहे. ओके, तो शिकायचा आहे कुठून? ऑफकोर्स सर्वांना म्हणजे लावत असं आवश्यक नसतं, पण ती कन्सेप्ट शिकणं हे पण फार आवश्यक आहे. तुमचा लवकर ती तुमच्या हातामध्ये तो बॅच, काय म्हणतात त्याला आपण, तो कंटेंट येणं आवश्यक आहे. यासाठी आपण सजेस्ट करतो की कोणतरी मेंटर असावा. अँड ऑफकोर्स तुम्ही कुठलीही मेंटरशिपची बॅच लावा किंवा कुठलाही पण शिका, समाजशास्त्र शिका, राईट? तर तुमचा वेळ वाचेल. तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं? ही कन्सेप्ट शिकायची. लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्ही समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची ज्ञानदीपची बॅच लावली, तर त्याला एका दिवसामध्ये समजा एका चॅप्टरला 2 व्हिडिओ आहेत किंवा 3 व्हिडिओ आहेत किंवा एकच व्हिडिओ आहे, जे काही असेल ते तुम्हाला इथून आधी तो कन्सेप्ट शिकायचा आहे. ओके, आणि तो शिकताना मे बी ऑप्शनल किंवा तुम्ही जर नोट्स काढल्या रनिंग, हे असं कंपल्सरी नाहीये, तर रनिंग नोट्स शिकता शिकता तुम्ही काढू शकले तर काढू शकता. शॉर्टमध्ये है ना, एकदम रफ रनिंग नोट्स, रफ नोट्स काढणं आवश्यक आहे आणि ह्याला लगेच रिवाइज करायचं ह्या नोट्सला. ओके, तर एकदा तो चॅप्टर पहिल्या दिवशी शिकून घ्यायचा, पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचे, 2-3 जे काही व्हिडिओ असतील, 4-5 तासामध्ये तो चॅप्टर संपला की मग दुसऱ्या दिवशी सेकंड डेला ह्याच्या आपल्या क्लासच्या नोट्स वाचायच्या. ओके, ह्याच्या क्लासच्या नोट्स. आणि ह्या नोट्स कुठे आहेत, काय आहेत, आपण ऑलरेडी मागच्या मला वाटतं एपिसोड 5 मध्ये बोललोय. ओके, संदर्भ त्याच्यावर आपण बोललोय. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी ते जाऊन बघा. एपिसोड 5 ह्या सिरीज मधला ह्या क्लासच्या नोट्स वाचायच्यात आपल्याला. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला तो मिळेल, मी शेवटी डिटेल्स शेअर करतो. ह्या क्लासच्या नोट्स वाचल्या की मग नोट्स मेकिंग मध्ये पडायचं नाही, नोट्स पुन्हा काढायच्या नाही. ओके, कुणीच नोट्स काढू नका आणि कुणीच आन्सर रायटिंग मध्ये आता पडू नका. हे आपण सगळं करणार आहोत मेन प्रिलिम झाली की. कारण आता आपली प्रायोरिटी काय असणार आहे? प्रायोरिटी ऑप्शनल शिकणं आणि वाचून होणं, राईट? आणि एकदा रिव्हिजन होणं ही आपली प्रायोरिटी आहे. आन्सर रायटिंग नक्कीच आवश्यक आहे, पण ते आपण आता वेळ कमी ह्यामुळे आपण थोड्या वेळ त्याला बाजूला करतोय. आपण त्यावेळी रिगरस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेऊ. वाटल्यास आम्ही एखादी सेपरेट एखादा प्रोग्राम लॉन्च करू की फक्त आन्सर रायटिंगसाठी समाजशास्त्राच्या. आपण त्यावेळी त्याची विल टेक केअर ऑफ दॅट आफ्टर प्रिलिम्स, राईट? पण आता नोट्स काढू नका, आन्सर रायटिंग करू नका. प्रत्येक चॅप्टर 2 दिवस, पहिल्या दिवशी तो चॅप्टर शिकणं आणि मग त्याच्या क्लास नोट्स वाचणं आणि ह्याला एकदा रिवाइज करणं. आणि ह्या 4 ते 5 घंट्यामध्ये एक चॅप्टरची आपली क्लास नोट्स वाचून होते. ओके, वाचून होते. आता मला सांगा की हे सगळं करत असताना आपले टोटल चॅप्टर किती निघले? 32 चॅप्टर्स. ओके, आणि ह्याला इंटू 2 डेज, हे जवळजवळ ॲव्हरेज जातो 64 डेजचा. पण ह्यामध्ये काही चॅप्टर्स फार छोटे आहेत.
मध्ये पण सगळं बघून संपून होऊ शकतं, वाचून एटसेट्रा. म्हणून हे कुठेतरी 60 डेजमध्ये जातं. म्हणजे सोशलॉजी ऑप्शनल हा 2 मंथ्समध्ये कव्हर होऊ शकतो विथ 1 रिव्हिजन. म्हणजे ह्यामध्ये आपण काय करतोय ह्या 60 डेजमध्ये, ह्या 60 डेजमध्ये एक फर्स्ट आपण काय करतोय की आपण लेक्चर्स बघतोय. ऑनलाईन जे काही आपली बॅच आहे आपण त्यातनं लेक्चर्स बघतोय, मग आपल्या क्लासच्या नोट्स वाचतोय. ओके, क्लासच्या नोट्स वाचतोय. तिसरा, ह्या क्लासच्या नोट्सला आपण रिवाइज करतोय. ओके, ह्या क्लासच्या नोट्सला रिवाइज करतात आणि मग तिसऱ्या दिवशी नवीन चॅप्टरवर शिफ्ट होतात. राईट, ह्यामध्ये आपण काय करत नाहीयेत, आपण कुठल्याही प्रकारची सेल्फ मेड किंवा हँड नोट्स काढत नाहीत. आपल्या हँड रिटन नोट्स आपण इथे काढत नाहीयेत. ओके, आत्ता आपण नोट्स काढत नाहीत कारण ह्याचं काम मी ऑलरेडी संपवलंय. तुम्हाला मी रेडीमेड नोट्स दिल्यात ना, तर तुमचं काम वाचलंय तर तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा कंटेंट शिकण्यावर आणि वाचण्यावर. नोट्स काढण्याचं आपण नंतर बोलूया. आणि तुम्ही काय करत नाहीयेत, आन्सर रायटिंग. हे जे 2 पेंडिंग काम आहेत, हे 2 पेंडिंग कामं आपण प्रिलिम पास केली की आपण ह्यावर काम करू. ओके, त्यावेळेस मी त्यावर बोलेल वेगळं की आपण ह्याच्यावर आता कसं काम करायचंय. ओके, पण आत्ता तुम्हाला काय करायचंय, लेक्चर्स, नोट्स आणि नोट्सला रिवाइज करायचंय. अशा पद्धतीनं 60 दिवसामध्ये ऑप्शनल हातामध्ये आणायचं आहे. काय करायचं नाहीये, आन्सर रायटिंग करायची नाहीये आणि कुठल्याही प्रकारची स्वतः नोट्स काढत बसायच्या नाहीयेत. असं केलं तर 60 दिवसामध्ये रिव्हिजन पण होतीये, वाचून पण होतंय, शिकून पण होतंय. असा सिंपल प्लॅन करा, कुठेही गडबडून जाऊ नका. ABC सिरीजला फॉलो करा. अ ब कड नावाची जी सिरीज याला फॉलो करत राहा. तुम्हाला आणखी ह्यामध्ये आयडियाज मी शेअर करतो. तोपर्यंत धन्यवाद. आणि जर काही अडचण आलीच, ओके, अबाउट प्लॅनिंग अँड एटसेट्रा, तर हा माझा नंबर आहे. ह्या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा कॉल करू शकता. ॲडिशनली ह्या सगळ्या नोट्स कुठे असतील एटसेट्रा, हे तुम्हाला जे काही बघायचं आहे, सिरीज, व्हिडिओज आणि एटसेट्रा, हे सगळं तुम्हाला दिसेल. एकतर यूट्यूबला सोशलॉजी ऑप्शनलची एक प्लेलिस्ट आहे. ओके, ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सोशलॉजी ऑप्शनलची आपली प्लेलिस्ट आहे, ह्याला चेक करा. आणि एक टेलिग्राम ग्रुप आहे ज्ञानदीप अकॅडमीचाच सोशलॉजी ऑप्शनलसाठी एस्पेशली, तो आहे सोशलॉजी विथ सत्यजित. ओके, ह्याला फॉलो करा आणि तुम्हाला ह्यातनं सगळा कंटेंट मिळून जाईल. अडचण आलीच तर मी आहे, मला तुम्ही कॉल करा. आय विल सॉल्व युअर इश्यूज. ओके, ह्यावर मला कॉल करा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पुढचा एपिसोड घेऊन येईपर्यंत मी तुमच्या सर्वांची रजा घेतो.